श्री स्वामी समर्थ आणि गर्विष्ठ सावकाराचा अहंकार. अक्कलकोटच्या दरबारात रोज हजारो भक्त येत असतात. कोणी दुःखी, कोणी श्रीमंत, तर कोणी केवळ कुतूहलापोटी. या कथेत अशा एका सावकाराची गोष्ट आहे ज्याला आपल्या श्रीमंतीचा आणि ज्ञानाचा खूप गर्व होता. चला तर मग पाहूया. एका गावात विष्णुपंत नावाचे एक खूप श्रीमंत सावकार राहत होते. त्यांच्याकडे अमाप संपत्ती होती, पण त्यांचे मन मात्र अशांत होते. त्यांनी ऐकले होते की स्वामींच्या दर्शनाने मनाला शांती मिळते, पण त्यांच्या मनात विचार होता, मी इतका मोठा माणूस, मी त्या फकीरासमोर का वाकावे? शेवटी लोकाग्रहास्तव हे अक्कलकोटला गेले. जाताना त्यांनी मनात विचार केला की स्वामींना मी एखादी मौल्यवान वस्तू भेट दिली तर ते नक्कीच खुश होतील. त्यांनी सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक पिशवी सोबत घेतली. स्वामींच्या मठात पोचल्यावर विष्णुपंत लांबूनच उभे राहिले. स्वामी एका बाजूला बसले होते. विष्णुपंत पुढे आले आणि गर्वाने ती सोन्याची पिशवी स्वामींच्या समोर ठेवली. त्यांना वाटले की स्वामी आता आपली स्तुती करतील, पण स्वामींनी त्या पिशवीकडे बघितले सुद्धा नाही. उलट स्वामी तिथे असलेल्या एका गरीब कुत्र्याला भाकरीचा तुकडा भरवत होते. विष्णुपंतांना हा स्वतःचा अपमान वाटला आणि ते रागाने म्हणाले, स्वामी, मी तुमच्यासाठी सोन्याच्या मोहऱ्या आणल्या आहेत आणि तुम्ही या कुत्र्याकडे लक्ष देताय? स्वामी हसले आणि म्हणाले, विष्णू, हे सोनं तुझं आहे की तू पृथ्वीकडून उधार घेतलेलं आहेस? जाताना यातली एक मोहर तरी सोबत नेणार का? विष्णुपंत क्षणभर स्तब्ध झाले. स्वामी पुढे म्हणाले, तुला वाटतंय तू मला काहीतरी देत आहेस, पण देणारा तो वरचा आहे. तू फक्त एक माध्यम आहेस. जोपर्यंत तुझ्या मनातला मीपणा जात नाही तोपर्यंत तुला शांती मिळणार नाही. हे ऐकताच विष्णुपंतांचे डोळे उघडले. त्यांना समजले की आपली श्रीमंती, आपलं ज्ञान हे सगळं क्षणभंगूर आहे. हे स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामींनी मायेने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विष्णुपंत तिथून जाताना रिकाम्या हाताने गेले, पण त्यांचे मन शांती आणि समाधानाने भरलेले होते. त्यांचा अहंकार गळून पडला होता. विष्णुपंत तिथून जाताना रिकाम्या हाताने गेले, पण त्यांचे मन शांती आणि समाधानाने भरलेले होते. त्यांचा अहंकार गळून पडला होता. माणसाकडे कितीही पैसा आला किंवा प्रतिष्ठा आली तरी त्याने आपला अहंकार सोडू नये. आपण रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. खरी संपत्ती ही भक्ती आणि माणुसकी हीच आहे.